नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अशा विषयावरती बोलणार आहोत जो तुमचं भाग्य, जन्मवार आणि हस्तरेखा या तिन्ही गोष्टीशी जोडलेला आहे. कधी तुम्ही लक्ष दिले का? काही लोकांचं आयुष्य खूपच लकी असतं, तर काहींचं फारच संघर्षमय असतं. हे सगळं तुमच्या जन्माच्या दिवसावर आणि हातातील काही खास रेषांवर अवलंबून असतं. आणि महत्त्वाचं तुमच्या मेहनतीवर पण अवलंबून असतं. जर तुमचा जन्म सोमवारी झाला असेल आणि तुमच्या हातात ही विशेष रेषा असेल तर तुमचं नशीब खरंच चंद्रासारखं चमकणार आहे. सोमवारचा गूढ म्हणजेच देवता कोणता तुम्हाला माहिती आहे का? तुमचा जन्म जर सोमवारी झाला असेल, सोमवार हा चंद्रदेवाचा वार आहे. चंद्र म्हणजे मन, भावना, शांती आणि सुंदरता. या दिवशी जन्मलेले लोक भावनिक, प्रेमळ आणि शांत स्वभावाचे असतात. भगवान शिवाच्या जटांमध्ये वास करणारा चंद्र, त्यामुळे सोमवारचे लोक शिवकृपेला पात्र असतात. शिवलिंगावरती दूध अर्पण केल्याने त्यांचं भाग्य अधिकच उजळतं. त्यामुळे तुमचा जन्म जर सोमवारी झाला असेल तर एकदा नक्की करून पहा. हस्तरेखांमधील रहस्यमय भाग्यरेषा. आता बोलू या तुमच्या हाताबद्दल. हातामध्ये एक रेषा असते, भाग्यरेषा. त्याला इंग्लिशमध्ये फेट लाईन असे म्हणतात. ही भाग्यरेषा मनगटापासून मधल्या बोटाकडे जाते. जर ही रेषा स्पष्ट, सरळ आणि गडद असेल तर ती व्यक्ती आयुष्यात मोठं यश मिळवते. पण जर ती रेषा तुटलेली किंवा वाकडी असेल तर त्याला संघर्षाचा काळ येतो. सोमवारच्या जन्मलेल्यांच्या हातात ही रेषा विशेष चंद्रशक्तीने आशीर्वादित असते. सोमवारच्या जन्मात ही रेषा असेल तर, जर तुमचा जन्म सोमवारी झाला असेल, तुमच्या हातात गडद भाग्यरेषा असेल तर तुम्ही शांततेतून यश मिळवता. तुम्हाला लोकांवर प्रभाव टाकायचं कौशल्य असतं. तुमच्या शब्दांना जादू असते. खूप शांतपणे शब्द बोलतात. तुम्ही धार्मिक, कल्पक आणि दयाळू स्वभावाचे असता. अशा लोकांच्या जीवनात 28वे, 35वे आणि 42वे वय मोठा टर्निंग पॉईंट ठरतो. जर भाग्यरेषा चंद्ररेषेशी जोडलेली असेल तर काय होते? चंद्ररेषा म्हणजे मन आणि भावना यांचा प्रवाह. जर भाग्यरेषा चंद्ररेषेशी जोडली गेली असेल तर व्यक्तीला लोकांमधून प्रसिद्धी, कला आणि लोकप्रेम मिळतं. अशा लोकांचं नशीब इतरांच्या मदतीने उजळतं. म्हणजे त्यांना लोक सहजच साथ देतात. लोक त्यांच्यापासून दूर जात नाहीत. सोमवार आणि आर्थिक भाग्य बघा. सोमवारच्या जन्मलेल्या व्यक्तींना धनलाभ चंद्राच्या कलांप्रमाणे हळूहळू वाढतो. हे एकदम श्रीमंत होत नाहीत, पण सातत्याने उन्नती करत राहतात. त्यांनी नेहमी पांढरा रंग वापरावा, कारण तो चंद्राचा रंग आहे. सोमवारी उपवास किंवा शिव-अभिषेक केल्याने आर्थिक भाग्य त्यांचं वाढत राहतं. त्यामुळे तुम्ही एकदा करून बघा. पांढरा रंग वापरावा कापडाचा आणि सोमवारी उपवास किंवा शिव-अभिषेक करून पहा. उपाय आणि शुभचिन्हे. जर तुमचा जन्म सोमवारी झाला असेल आणि तुमच्या हातात ही भाग्यरेषा असेल तर सोमवारच्या दिवशी पांढरं वस्त्र घाला. शिवलिंगावरती दूध आणि बेलपत्र अर्पण करा. चंद्राला कच्चं दूध अर्पण करा आणि हा मंत्र जपा, ओम सोम सोमाय नमः. दयाळूपणा कायम ठेवा, कारण चंद्राची कृपा तिथेच टिकते जिथे मन शुद्ध असतं. तर मैत्रिणींनो, तुमचा जन्म सोमवारी झाला असेल तर तुमच्या हातात ही भाग्यरेषा असेल. समजा देवाने स्वतः तुमचं भाग्य लिहून ठेवलेलं आहे. असं भाग्य फार थोड्यांकडेच असतं. हा व्हिडिओ आवडला असेल
तर जय भोलेनाथ अशी कमेंटमध्ये लिहा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महत्त्वाचं म्हणजे आपल्या व्हिडिओला हाईप नक्की करा, कारण पुढच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत मंगळवारी जन्मलेल्यांचं रहस्य आणि मार्स ग्रहाचा प्रभाव. जय भोलेनाथ. धन्यवाद.